माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे साहेबांच्या प्रयत्नातून आपण खऱ्या अर्थाने नगरोत्थानमधून एवढी मोठी स्कीम घेतलेली आहे। या योजनेच्या पूर्वी एक नगरपालिकेचा ठराव लागत होता। त्या ठरावाच्या मीटिंगलाही काही लोक काही हजर राहिले, त्यांनी विरोध केला। याचा अर्थ असा की पाणी पुरवठा योजनेला विरोध होता का? मग ते ज्यांनी आरोप केले पाणी पुरवठा होऊ नये त्याच्या म्हणण्यावर आले नाही का? कारण मोठ्या प्रमाणात विरोधी पक्षाचे नगरसेवक तिथे आले नाही। विरोधी पक्षाचे नगरसेवक आले नाही म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की त्यांना बोदवडकरांच्या पाणी पुरवठा योजनेला विरोध होता, किंवा त्यांच्या नेत्याने त्यांना सांगितलं असेल की तुम्ही जाऊ नका। 95 कोटी 14 लाख अशा पद्धतीची योजना तुम्हाला प्रशासकीय मान्यता बघता येईल। या प्रशासकीय मान्यतेपासून आम्ही उद्या परवा टेंडरची प्रोसेस करू। 15 दिवसाच्या टेंडर होईल। 15 दिवसात टेंडर झालं की प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल। त्याला आचारसंहितेच्या पूर्वी काम सुरुवात होईल याच्याबद्दल काही शंका नाही। आणि एजन्सी ही आम्ही अशा पद्धतीने निवडू की जे फास्ट काम करेल, दोघं पातळीवर काम करेल, युद्ध पातळीवर काम करेल आणि बोदवडकरांना लवकरात लवकर पाणी योजना देईल। शेवटी पाणी योजना मंजूर होऊन काम सुरू होणे महत्त्वाचं आहे। ते आचारसंहितेच्या पूर्वी सुरू होईल हा शब्द मी आपल्याला आपल्याच माध्यमातून देतो। हे पूर्ण बोदवड शहरवासियांना काही पुरावे दिले का त्यांनी? त्यांच्या कार्यकालामध्ये योजना सुरू होती, पाठपुरावा केला, त्याचा काही पुरावे आहे? इथे तर आम्ही पुराव्यासहित बोलतो तुमच्याजवळ, आणि पुरावे असतील तर त्यांनी पुरावे द्या। आणि राहिला योजना बंद मी केली, चालू कधी केली तर बंद करायची आवश्यकता येईल। चालूच झाली, तुमची कोणती योजना नव्हती, डिझाईन नव्हतं, तुमच्याकडे त्याचं किमान विजन नव्हतं, तुम्ही कसं म्हणू शकता की चालू झाली होती आणि बंद करण्याचं काम केलं? ह्या 5 वर्षामध्ये जितके मोठे कामं आम्ही केलेले आहे सरकारच्या माध्यमातून त्याचे 10% कामं तुमच्या कोणत्या 5 वर्षात झालेली नाही, 10% कामं। आणि मी काय सांगतो तुम्हाला की थोडंसं तब्येत खराब आहे, मनावर परिणाम झाले, एवढं काहीही कोणी बोलतो त्याला काही एवढं सिरियस घेता तुम्ही? म्हटलं की त्यांचं थोडंसं मनावर परिणाम झालेला आहे, असं त्यांना सिरियस घेऊ नका। चंद्रकांत पाटील 1988 पासून शिवसेनेचा प्राथमिक सदस्य होता, आज आहे, उद्या आहे, कायम राहील। शिवसेनेमध्येच आहे मी। ज्या दिवशी मी शिवसेना पक्षाचा राजीनामा देऊन यांच्या विरोधात निवडणूक लढलो त्या दिवशी मला यांनाच यांची जागा दाखवण्यासाठी राष्ट्रवादीने मला पाठिंबा दिलेला होता। पाठिंबा देताना राष्ट्रवादीने मला असं म्हटलं नव्हतं की तुम्ही आमच्या सोबत राहाल। त्या काळातही मी महाविकास आघाडी सोबत होतो आणि महाविकास आघाडी सोबत राहून मी महाविकास आघाडी सोबत चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला। पण यांचं तर परिस्थिती तुम्ही जर बघितली, व्यवस्थित तुम्ही जर माहिती घेतली तर तुमच्या लक्षात आणतो मी त्याच्यासाठी साक्षीदार आहे की जसं 2019 ची निवडणूक संपली आणि 2019 मध्ये सरकार बनलं तसे पहिल्या अधिवेशनाला नागपूरमध्ये हे महाशय पराभूत होता बरोबर, म्हणजे यांची मुलगी पराभूत होता बरोबर, उद्धव ठाकरेंना भेटायला आले। नंतर शरद पवार साहेबांना रवी भवनला भेटायला नागपूरमध्ये गेले, प्रवेश करण्यासंदर्भात बोलले। त्यांनी सांगितलं, शरद पवार साहेबांनी संभाजीनगरला येऊन पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की खडसे साहेब माझ्याकडे आले होते पण त्यांना देण्यासाठी आमच्याकडे काही नाही आहे, त्याच्यामुळे त्यांचा प्रवेश काही आमच्याकडे होऊ शकत नाही। हे आजही पाहिजे आपल्याकडे उपलब्ध असेल तर। म्हणजे सरकार जाता बरोबर मागच्या त्यांच्या पक्षामध्ये त्यांना इतके पद मिळाल्यावर इतकं सगळं त्यांना काय मिळालं नव्हतं। त्याने आमदार होते, मंत्री होते, विरोधी पक्षनेते होते, 12 खात्याचे मंत्री होते, एवढं सगळं मिळाल्यावर फक्त तिकीट मिळालं नाही पण 2 मिनिटांमध्ये निष्ठा विकणाऱ्या माणसाने मला निष्ठा शिकवण्याची आवश्यकता नाही। मी शिवसैनिक होतो, शिवसैनिक राहिलो। मी 15 वर्ष शिवसेना जिल्हाप्रमुख होतो, कोणत्याच मी लाभाच्या पदावर नव्हतो आणि यांनीच उपकार केली, युती तोडली म्हणून मला निवडणूक लढण्याची संधी मिळाली। शिवसेनेच्या चिन्हावर जेव्हा आम्ही निवडणूक लढलो त्या टायमाला यांच्याच विरोधात फक्त 8,000 मतांनी पडलो, फक्त 8,000 मतांनी। तेही यांच्यासारखा प्रस्थापित माणूस जो मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहत होता, जो विरोधी पक्षनेता होता, अनेकांना तिकीट देण्याची वल्गना करत होता, अशा माणसाच्या विरोधामध्ये फक्त 8,000 मतांनी मी पडलो। त्या टायमाला 4ही पक्ष वेगवेगळे लढले होते आणि 2019 मध्ये मी जेव्हा लढलो ना तेव्हा यांना यांची जागा दाखवली मुक्ताईनगर मतदारसंघातल्या लोकांनी। त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने यांचा रोष जरा वेगळा आहे। मी शिवसेनेचा होतो, शिवसेनेचा राजीनामा दिल्यानंतरही यांनी मला उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं, यांनी 5 फोन केले होते की मला पक्षातून काढलं पाहिजे म्हणून। यांनी काय नाही प्रयत्न केले, यांनी तिथे गेले। आता तुम्ही रिसेंटमध्ये बघत असाल जेव्हा शिंदे साहेबांनी उठाव करून सत्तांतर केलं, शिवसेना भाजपाची नैसर्गिक युती केली, माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब जे सत्तेवर आले तसे परत भाजपमध्ये येण्यासाठी तडफडायला लागले। अरे राष्ट्रवादीने तुम्हाला आमदारकी दिल्यावर 2 दिवसात तुम्ही तिकडून परताय, पहिला इथून तिकडे राष्ट्रवादीत गेले, राष्ट्रवादीतून लगेच भाजपमध्ये आले। तुमचेच वेगवेगळे स्टेटमेंट आहे, काल स्टेटमेंट केलं तुम्ही की भाजपमध्ये माझा प्रवेश झाला होता।
आणि मधला तुमचं स्टेटमेंट माझ्याकडे आताही आहे, तुम्हाला लावतो, व्हिडिओ केला पाहिजे असं बोलत असाल तर तोही करू, की मी राष्ट्रवादीचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे, माझा भाजपमध्ये वरती प्रवेश झाला, आता खाली प्रवेश होईल, असे यांचे स्टेटमेंट आहे. पण शेवटी मी तुम्हाला सांगितलं की त्यांना आजार जडला काहीतरी विस्मृती होते, त्यांना लक्षात येत नाही ते काय बोलले तर, म्हणून त्यांच्या संदर्भात सहानुभूती असली पाहिजे. ते काय बोलतात ते ज्येष्ठ आहे, त्याच्यामुळे थोडं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. तुम्ही जास्त त्यांना सिरियस घेऊ नका. त्यांच्याकडून या मतदारसंघात कामं होऊ शकले नाही. एक नौका आमदार येऊन कामं इतके करतोय, त्याच्यामुळे त्यांची मानसिकता खराब आहे. त्यांना काय वाटतं फक्त की मतदारसंघाशी काय व्हायचं ते होऊ द्या, माझ्या कुटुंबाचं भलं झालं पाहिजे. आमच्या बोदवड तालुक्याला आमदार चंद्रकांत पाटलांनी व मुख्यमंत्र्यांनी पाणीपुरवठा मंजूर केलेला आहे. 5वी पुनर्वसन पाणी उचलणार आहे. त्यामुळे आम्ही आमदार साहेबांचे व मुख्यमंत्र्यांचे आभार, पालकमंत्र्यांचे आभार मानतो. काल बोदवड शहराच्या पाणीपुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. या योजनेची विस्तृत माहिती मी आपल्याला देतोय. आपली बोदवड शहराची पाणीपुरवठा योजना ही प्रतिदिन प्रति माणसी ही 135 लिटर पाणी सर्वांना देता यावं शहरातील नागरिकांना, या दृष्टीने डिझाईन केलेली आहे. या योजनेचे सोर्स हा तापी नदीवरील मेंढोडदे गावावरून घेतलेला आहे. त्या मेंढोडदे गावावरून तिथं आपली जॅकवेल राहील पाणीपुरवठा योजनेची. ती जॅकवेलचं डायमीटर जवळजवळ 9 मीटर आहे. 9 मीटर डायमीटर असून तिथून 450 mm DIK-9 या पाईपलाईनने तिथून पाणी उचलून आपण ते पाणी सातोड येथे आपला WTP येथे ते जाईल. बोदवडमध्ये सध्या 3 पाण्याच्या टाक्या सध्या एक्झिस्टिंग आहेत. त्यांची क्षमता आहे 7 लाख लिटर. त्यानंतर या नवीन पाणीपुरवठा योजनेत आपण 16 लाख लिटर क्षमतेच्या नवीन 3 टाक्या प्रस्तावित केलेल्या आहेत. त्यातली गोमातानगर येथे 3 लाख लिटर क्षमतेची टाकी राहील. पुढची भुसावळ रोडला 3 लाख लिटर क्षमतेची टाकी आहे. त्यानंतर मनोर रोडला 10 लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी आहे. म्हणजे जवळजवळ नवीन योजनेत आपल्याला 16 लाख लिटर क्षमतेच्या नवीन पाण्याच्या टाक्या आपल्या शहरात बांधल्या जातील. बोदवड शहरातील गच्ची ताब्याचे घरांचा भव्य रहिवासी प्रकल्प म्हणजे नियोजित जयनगर. प्रधानमंत्री आवास योजनेतील 214 युनिट असलेला प्रकल्प. 2 रूम किचन, 3 रूम किचनचे डुप्लेक्स आणि दुकाने, 5 एकरात पसरलेला भव्य प्रकल्प. भारतात कुठेही ज्या कुटुंबांच्या नावाने घर नको अर्थात पती पत्नी आणि वार्षिक उत्पन्न ₹3 लाख पेक्षा कमी आहेत, त्यांच्यासाठी या योजनेची मुदत फक्त 31 डिसेंबर 2024 पर्यंतच आहे. आजच या प्रकल्पातील घरांची बुकिंग करा आणि 2,50,000ची सबसिडी आणि हो 5% मुद्रांक शुल्क सुद्धा माफ.